नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे पंचामृत करून दाखवणार आहे. नावच आहे त्याचं पंचामृत, म्हणजे जेवणाची खूप शोभा वाढवते हे पंचामृत. तर हे आता हे करायसाठी मी साहित्य घेतलेलं आहे पंचामृत करायला. हे चिंचेचं कोळ आहे. चिंच, वाढलेली चिंच पिकलेली, त्याचे बिया काढून आणि ते भिजवून घेतली मी आणि त्याचा गर काढलेला आहे. शेंगदाणे घेतलेले आहे त्याच्यासाठी आणि थोडे बारीक, अर्धे बारीक अर्धे सगळे, म्हणजे खूप खायला चविष्ट लागते. म्हणजे एकदम बारीक नाही करायचे शेंगदाणे, थोडे असे दरदरे राहू द्यायचे, तर खूप छान लागते. गूळ घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्याचं हे पंचामृत करणार आहे आपण. हळद आहे, धनेपूड आहे, मीठ आहे, जिरा आहे, मोहरी आहे, तिखट आहे, हे आपण टाकणार आहे याच्यात. तर आता आपण हे फोडणी देणार आहे. पहा, हे खूप सुंदर होते पंचामृत. पहा, मी तुम्हाला करून दाखवणार आहे पंचामृत. खूप सुंदर होते, करून पहा तुम्ही. हे जेवणाची शोभा वाढवते पंचामृत, म्हणजे त्याचं नावच आहे पंचामृत. खूप छान होते. एक पंचामृत आपण पूजेला घेतो, त्याच्यात दही, दूध, साखर, तूप, हे असं पाच वस्तू असतात त्याच्यात. त्याला पण पंचामृत म्हणतात. ते आपण देवाच्या आंघोळीसाठी आपण त्याचा उपयोग करतो, तर ते पण पंचामृत आहे. आणि हे पण पंचामृत आहे. हे जेवणाला घेतो आपण, हे पंचामृत, हिरव्या मिरचीचं पंचामृत. तर पहा, आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यात मी मोहरी टाकणार आहे. हे पहा, मोहरी टाकणार आहे याच्यात. मोहरी, जिरं, हे पहा, जिरं पण टाकणार आहे. हे पहा, जिरं मोहरी झालेली आहे. आता आपण मिरच्या घेणार आहे, हिरव्या मिरच्या. हे पहा, खूप छान होते. करून पहा तुम्ही एक वेळा पंचामृत. आता पहा, आपण थोडं तिखट टाकणार आहे याच्यात. थोडी हळद टाकून द्यायची, धनेपूड टाकायची. हे पहा, धनेपूड टाकायची, खूप चव येते याने. आणि मीठ टाकायचं. हे पहा, थोडं मीठ टाकायचं. हे मी शेंदे मीठ घेतलेलं आहे. पहा, आता याच्यात मी हे शेंगदाणे टाकून देणार आहे. आणि आता याच्यात हा चिंचेचा कोळ आहे, हा टाकलेला आहे. आणि गूळ टाकून देणार आहे. खूप सुंदर होते पहा पंचामृत. करून पहा तुम्ही एक वेळा आणि खाऊन पहा, मला सांगा. आणि खाल्ल्यावर मला सांगा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पहा, आपण थोडं आता हे वितळायला ठेवलेलं आहे. गूळ वितळलं म्हणजे मग तुम्हाला मी हे काढून दाखवणार आहे. खूप सुंदर पंचामृत होणार आहे हे. पहा,
चिंचेचं कोळ, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे टाकून मी हे हिरव्या मिरचीचं पंचामृत केलेलं आहे. पहा, आता आपलं गूळ हे व्हायचं आहे, धुवायचं आहे. खूप टेस्टी होणार आहे हे. पहा, तुम्हाला मी काढून दाखवणार आहे. पहा, छान कलर येत आहे याचा. जेवणात पंचामृत असं आपण देवाचं जेवण वगैरे करायला गेलो आपण तर तिचं पंचामृत असतेच. महालक्ष्मी असली, महालक्ष्मीला पण पंचामृत असते, महालक्ष्मीच्या जेवणाला पंचामृत असतेच. तर तुम्ही हे पंचामृत मी केलेलं आहे असं करून आणि मला सांगा हे पंचामृत कसं झालेलं आहे. पहा, खूप सुंदर झालेलं आहे हे पंचामृत. कलर पण खूप छान आलेला आहे. हे पहा, किती सुंदर कलर आलेला आहे पंचामृतचा. पंचामृतचा कलर किती सुंदर आलेला आहे. आता आपण पावर कमी करून देणार आहे. झालंच आहे आपलं पंचामृत. पहा, किती सुंदर दिसत आहे पंचामृत. त्याच्यात शेंगदाणे हे थोडे सगळे टाकलेले आहे मी, तर हे शेंगदाणे पण छान दिसत आहे याच्यात. हे पहा, आणि गूळ टाकल्यामुळे या पंचामृतला खूप सुंदर कलर आलेला आहे. हे पहा, आता मी तुम्हाला पंचामृत काढून दाखवणार आहे. खूप सुंदर पंचामृत आलेलं आहे. अशा पद्धतीनं करून पहा तुम्ही पंचामृत. पहा, किती सुंदर दिसत आहे. शेंगदाणे वर तरंगलेले आहे, मिरच्या पण तरंगलेल्या आहे आणि आपण हे चाटून पुसून खाणार आहे. पहा, इतकं सुंदर झालेलं आहे हे पंचामृत. पहा, किती सुंदर पंचामृत झालेलं आहे हे. हे पहा, छान झालेलं आहे पंचामृत. पहा, किती सुंदर झालेलं आहे पंचामृत. पहा, हे खूप सुंदर पंचामृत झालेलं आहे. पहा, तुम्ही असं तुम्ही करून पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पाहिल्यावर करा तुम्ही सबस्क्राईब.